करून ठेवा मला काय त्याची उत्तर येणार नाही मी प्रिपेअर करून जेवढं आले तेवढंच बोलणार आहे आजचा दिवस ते कौतुकाचं साठवून ठेवलंय एवढी पेशन्स ठेवा प्रश्न पण तुम्ही विचारला उत्तर तुम्ही सांगा आज सगळ्या माताजी एक होतील बरं आता आपण काय करूया अगोदर मी हे सगळं प्रभुपादांचं ते वाचन आहे ना ते आपण प्रभूजी आल्यावर त्यांच्याकडून सगळ्या परत एकदा घेऊया मला जे माझ्या अल्पमतीला समजलेलं आहे बुद्धीला माझ्या जे कळलेलं आहे ते मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते त्यातलं प्रभूजी आल्यावर सांगतील विस्तारानं मला काही तितकं ज्ञान नाही अगोदर हा अध्याय का शिकायचा ते आपण बघूया तिसरा अध्याय आहे कर्मयोग तिसरा अध्याय आहे कर्मयोग दुसऱ्या कृषी घेऊन बसा हा खरंच तिसरा अध्याय आहे कर्मयोग आणि कर्मयोगामध्ये 36वा श्लोक अर्जुन विचारतो अथकेन प्रयुक्तोऽयं पापै चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्याला कळतंय की आपण हे चुकीचं करतोय चुकीचं वागतोय तरी पण असं काय आहे की जे आपल्याला हे करायला भाग पाडतंय असं अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो त्यावेळेला 37व्या श्लोकामध्ये श्री भगवान म्हणतात कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम हे जरा शॉर्ट मध्ये सांगते सगळं तर काम आणि क्रोध जे रजोगुणामध्ये उद्भवतात ते काम आणि क्रोध जे आहे ते आपल्याला अशी पाप करायला भाग पाडतात आपल्याला कळत असते की आपण चुकीचं करतोय तरी पण हे आपल्याला करायला भाग पाडतात त्यावर उत्तर म्हणून भगवंत त्याच अध्यायात 43व्या श्लोकामध्ये म्हणतात एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मनः जय शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम काय म्हणतात ते भगवंत तर या श्लोकात भगवंत म्हणतात की आपल्यावरती प्रभाव टाकणारे 4 घटक आहेत पहिलं म्हणजे शरीर मन बुद्धी आणि आत्मा यांना जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपलं हे सगळं होऊ शकत नाही कामरूपी जो शत्रू आहे त्याचा आपण नाश करू शकतो पण मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणाला नियंत्रणात आणायचं तर इंद्रिय नियंत्रणात आणणं सोपं आहे त्या मानानं त्याच्यासाठी अगोदर मन आणि बुद्धी पण नियंत्रणात आणावी लागते आणि बुद्धीच्या वरती असतो आत्मा आत्मा खरं तर आपण आतापर्यंत ऐकले की आत्मा शुद्ध असतो लाईक डिस्टिल्ड वॉटर अँड कॉन्टॅमिनेटेड वॉटर म्हणजे पवित्र असतो तो आल्यावर पण काय होतं इथल्या प्राकृतिक गुणामुळे त्याच्यावरती मध चढतो मन बुद्धी अहंकार याचा सगळ्यावरती थर चढतो आणि त्यामुळं आपली मन आणि बुद्धी हे त्याच्या आहारी जातात आणि व्यवस्थित काम नाही करू शकत मग ह्या म्हणून अगोदर आपण त्या आत्माला त्याला आपण बाहेर काढू शकतो पण कधी काढू शकतो बुद्धी मन आणि शरीर यांना पवित्र केलं तर मग त्यासाठी पहिल्यांदा बुद्धी ह्या सगळ्यात महत्वाची आहे बुद्धी म्हणजे काय आहे तर एखाद्या गाडीचा ड्रायव्हर आहे तो फिरवते आणि स्टिअरिंग काय आहे मन आहे म्हणजे बुद्धी मनाला वळवते आणि मन काय करताय इंद्रियाला जसं चाक फिरवत तशी चाकं फिरताय म्हणजे इंद्रिय फिरताय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बुद्धीला नीट केलं पाहिजे पवित्र केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला गरज आहे ज्ञानाची आणि म्हणून आपल्याला 4था अध्याय शिकायचा आहे ज्ञानयोग त्यामुळं हा 4था अध्याय आपण शिकतोय हरी बोल तर यामध्ये शॉर्टमध्ये पहिलंच सांगते संक्षिप्तमध्ये मग पुढे कंटिन्यू करू पहिलं हे ज्ञान जे आहे ते भगवंतांनी त्याचं सांगितलंय स्वरूप की ते कसं आलंय तर पहिलं विवस्वान राजानं इक्ष्वाकुला आणि असं करत करत राजर्षी करून निघून परंपरेनं राजर्षीपर्यंत आणि आपल्यापर्यंत पोहोचतं पण काय होतं मध्ये शृंखला कट होते मध्येच हे ज्ञान यायसाठी देणार कोण राहत नाही मग अशा वेळेला भगवंत स्वतः उद्भवतात स्वतः प्रकट होतात किंवा आपल्या भक्त निर्माण करतात की जे भक्त आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात आणि त्यासाठी भगवंतांनी मग 6 पर्यंतचे श्लोक घेतलेले आहेत बहून मे व्यतीतानि जन्मानि तव जानु त्यान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्ति परंतप तू आणि मी जन्मजन्मापासून आहे मी तुला जन्मापासून अनंत जन्मापासून जाणतोय पण तू जाणत नाहीये मग याच्यासाठी आता हा नवीन त्यांना ज्ञान पुढे द्यायचं आणि हे 6व्या अध्यायापर्यंत त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर 6व्यापासून पुढं
यदा यदा ही धर्मसे कधी कधी प्रकट होतात ते, तर अधर्म वाढल्यावर विनाशाय परित्राणाय साधूंचा म्हणजे पवित्र लोकांचा सज्जनांचा संरक्षण करण्यासाठी यासाठी भगवंत परत परत प्रकट होतात. हे सांगितल्यानंतर 13व्या श्लोकामध्ये भगवंत सांगताय, चौथा अध्याय चालूया. चौथ्यामधल्या 13व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्धि कर्तारमव्ययम. चतुर्वर्ण निर्माण झाले, ब्राह्मण शूद्र वैश्य आणि शूद्र आणि क्षत्रिय. हे जे 4 वर्ण आहेत हे कशावरून निर्माण झाले तर त्याच्या जन्मावरून नाही, जन्मामुळं नाही. तर कशामुळं? गुण कर्म विभागशः, गुण आणि कर्मामुळं ते निर्माण झालेले आहेत असं आपल्याला भगवंत सांगतायत. आणि मग परत कर्माबद्दल बोलतायत. कर्म काय आहे, इथून पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत कर्माबद्दल बोलतायत. कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे, आणि मग अकर्म कसं करायचं यासाठी आपल्याला ते प्रवृत्त करतायत. कुठंपर्यंत? 23व्या श्लोकापर्यंत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानवस्थितचेतसा याच श्लोकापर्यंत. आणि तिथून पुढे भगवंत इथपर्यंत इंद्रियांचं सांगितलं. इथून पुढे मात्र 24व्या श्लोकापासून भगवंत यज्ञाचं महत्त्व सांगताय. यज्ञ का करायचा तर आपण सांगितलंय की आपल्याला पाप करायला कारणीभूत ठरणारं काम आहे आणि कामाला प्रवृत्त करणारी इंद्रिय आहे. या इंद्रियामुळे आपण हे असं करतो. तर कोणती कोणती इंद्रिय तर सांगितलं, इंद्रिय मन बुद्धी आणि आत्मा. तर त्यातलं मन अगोदर शुद्ध केलं की मग बुद्धीला आपण ज्ञान पुरवून बुद्धी पण पवित्र करू शकतो. अगोदर मन पवित्र करण्यासाठी यज्ञ लागतो. आणि मग या यज्ञाचे प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहे. 24व्या श्लोकामध्ये ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. हे सगळं जनरल सांगितलेलं आहे. म्हणजे हवी पण ब्रह्म आहे, हवन पण ब्रह्म आहे, अग्नी पण ब्रह्म आहे, निर्माण होणार पण ब्रह्म आहे, हे जनरल सांगितलेलं आहे. 25व्या श्लोकामध्ये मी 25, 26, 27 पर्यंत प्रभूजींनी घेतलं होतं, तिथपर्यंत खास सांगते. आता आपण काय बघतोय, यज्ञ कोणता आणि त्यात आहुती कशाची. 25व्या श्लोकामध्ये काय सांगितलं बघा, दैवमेवा अपरयज्ञ योगिन पर्युपासते. योगी लोक काही जण जे असतात ते देवतांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे यज्ञ करतात आणि काही जण आत्मरूपी यज्ञात हवन करतात. नंतर 26वा काय आहे, श्रोत्रादीनिंद्रियानन्ये संयमाग्निषु जुह्वति. जुह्वस्ति म्हणजे हवन करणं, आहुती देणं, म्हणजे जुह्वति हा शब्द आहे. श्रोत्रादीनिंद्रियानन्ये संयमाग्निषु जुह्वति. आता ह्याच्यात यज्ञ कोणता आहे तर संयम यज्ञ आहे. याच्यामध्ये यज्ञ कोणता आहे, संयमाचा अग्नी आहे, संयम यज्ञ आहे या पहिल्या चरणामध्ये. त्याच्यामध्ये आहुती कशाची द्यायची आहे तर इंद्रियांचे जे विषय आहेत, ज्ञान इंद्रियांचं जे ज्ञान आहे कर्मेंद्रियाचं, श्रोत्रा म्हणजे ऐकणं पाहणं, हे जे आहे ह्याची आहुती संयमाच्या अग्नीमध्ये द्यायची असं देतात असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आता हे प्रभूजींनी त्या दिवशी छान सांगितलं होतं की जे ब्रह्मचारी लोक आहेत त्यांना खूप सोपं आहे, कारण त्यांना बाकीचं काय नाहीये की त्यांनी अगोदर खूप त्याग केलाय, तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे. पण हा यज्ञ त्यांना सोपा. कसा सोपा तर त्यांना दुसरं काय ऐकायचं नाहीये, फक्त भगवंताबद्दल ऐकायचंय, फक्त भगवंताबद्दल पाहायचंय, जे काय करायचं ते भगवंतासाठी करायचंय. त्यामुळे त्यांना हा संयम अग्नी, संयमाचा यज्ञ जो आहे आणि त्यामुळे इंद्रियांचे जे हे ज्ञान आहे ते त्या टाकायचं. मग आपण काय करायचंय, आपल्यासारख्या गृहस्थांनी संयमित करायचंय. आपल्याला सगळं त्यागता येत नाही, सगळं त्यागता येत नाही. संयमित पाहायचंय, संयमित रूपात पाहायचंय, चांगलं पाहायचं, ऐकायचं, चांगलं ऐकायचं. आणि मग अशा तऱ्हेनं जसं यज्ञात थोडा 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 आहुती दिली जाते तसं थोडं थोडं चांगलं ऐकून, चांगलं पाहून, चांगलं बोलून हे यज्ञामध्ये आहुती त्याची द्यायची आहे. तसंच शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. तर विषय जे आहेत इंद्रियांचे, शब्द वगैरे यांचं, याच्यासाठी यज्ञ कुठला आहे, इंद्रिय यज्ञ आहे. पहिल्यामध्ये संयम यज्ञ होता, खालच्या चरणामध्ये इंद्रिय यज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये इंद्रिय विषय जे आहेत शब्द वगैरे त्याची आहुती त्याच्यात द्यायची आहे. 27वा आपण प्रभूजी सांगून गेले त्या दिवशी, सर्वानिंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते. इथं मनाचा यज्ञ आहे. या श्लोकामध्ये यज्ञ कशाचा आहे, मनाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आहुती कशाची द्यायची आहे तर इंद्रियाची
आणि इंद्रियाची आणि सगळ्या संयमाची आहुती मनाच्या यज्ञात द्यायची आहे. हरे कृष्ण हरे तर याची आहुती द्यायची आहे. इथपर्यंत आपलं झालेलं होतं आणि आता आपण पुढे बघूया. आपण ती प्रभूजींना आल्यावर सगळं रिपीट करायला लावायचे मी घेतलेलं, त्यामुळे मी त्यातलं श्रीपदी प्रभुपादांचं जे वाचन आहे ते आपण मी माझ्या बुद्धीला समजलेले अर्थ सांगत जाऊ आपण. पहिलं बघा, आता इथून पुढं 28व्या इथपर्यंत काय होतं, कुठल्याही यज्ञामध्ये कशाची आहुती द्यायची. 28व्या श्लोकापासून यज्ञाचे प्रकार सांगितले त्यांनी बघा. आता 28वा श्लोक इथून आता मी म्हणते, माझ्या मागं परत तुम्ही म्हणा. इथून पुढे इथपर्यंत झालेलं होतं. द्रव्य यज्ञा तपो यज्ञा योग यज्ञा तथा परे म्हणा. द्रव्य यज्ञा तपो यज्ञा योग यज्ञा तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयत् संशितव्रताः आता याच्यामध्ये काय केलंय, भगवंतानी यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत बघा. द्रव्य यज्ञ, तपो तप यज्ञ, द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, योग यज्ञ, योग यज्ञा तथा स्वाध्याय ज्ञान, स्वाध्याय आणि ज्ञानाचा यज्ञ, यतयस् संशित व्रता. म्हणजे किती प्रकारचे यज्ञ सांगितले, द्रव्य, तप, योग, स्वाध्याय, ज्ञान. आता यातलं एक एक बघूया आपण. द्रव्य यज्ञ कुणी आणि कसा करायचा. जे आता मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील, उद्योगपती असतील, भरपूर कमाई असते त्यांची, सगळेच यज्ञ सगळ्यांना शक्य नाही. आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे आपण यातला यज्ञ करायचा. तर भगवंत म्हणताय जे खूप पैसा कमवतात, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, उद्योगपती आहेत, पण त्यांना बाकीचं काही करणं शक्य नाही आहे. त्यांनी द्रव्याचा यज्ञ करायचा, म्हणजे जे द्रव्य घेतोय ते भगवंताप्रती अर्पण करायचंय किंवा समाजासाठी. यज्ञाचे प्रकार पण किती आहेत बघा. यष्टी, समेष्टी, सृष्टी, परमेष्टी. म्हणजे आपण कोणाला देऊ शकतो. यष्टी स्वतःलाच, समेष्टी समाजाला दान द्यायचं, सृष्टीला आणि परमेष्टी परमात्म्याला. या प्रकारे यज्ञ आहे. हे द्रव्य यज्ञ आपण ह्या चारही ठिकाणी लागू करू शकतो. स्वतःसाठी तर वापरतच असतो, परत समाजासाठी द्यायचं. मग काही करते बघा, ते वृद्धाश्रम काढते, धर्मशाळा काढते, देवालयामध्ये हे सगळीकडे ते ज्ञान देते, दान करते. तो झाला द्रव्य यज्ञ. हा सगळ्याला शक्य नाही, आपली कुवत आहे तो तेवढा आपण करू शकतो. परत येतो तपोयज्ञ, दुसरा द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ. तपोयज्ञ, समष्टी, तिसरा सृष्टी आणि परमेश्वर. तर तपयज्ञ पण आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे तप करायचं. म्हणजे आपण उपवास करतो निग्रह करण्यासाठी, इंद्रियाचा निग्रह करायचा तप करतो. मग चातुर्मास करतो, कोणी एकादशी निर्जला करतं, कोण रोजे करते. ते मुस्लिम लोक त्यांचे तर निर्जला असते, पाणी नाही, अन्न नाही. ते पण सगळ्याला शक्य नाही, ते पण शक्य आहे का नाही. मग आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे आपण तर एकादशी म्हणतो दुप्पट खातो, म्हणजे आपल्याला तर तेवढं पण तप करता येत नाही. नंतर योग यज्ञ पतंजलीनं सांगितलेला, अष्टांग योग, तो पतंजलीनं सांगितलेला. हा पण काय आहे इथं, त्यांनी पतंजली पण सांगते त्यांच्या सूत्रामध्ये की सगळं हे योग जे आहे ते भगवंताला शरण जाऊन करा, म्हणजे भगवंतालाच हे अर्पण करा. म्हणजे तो सुद्धा यज्ञच झाला, योग यज्ञ. आणि शेवटचा आहे तो स्वाध्याय ज्ञानाचा यज्ञ. आता स्वाध्याय काय म्हणलंय, ज्ञान आपण अनेक मिळवतो, वाचन करतो. वाचन कुठलं रोज वर्तमानपत्र वाचतो, व्हॉट्सॲपचे मेसेजेस वाचतो, लेख वाचतो. पण हे सगळे तात्पुरते खणभुंगूर, आमच्या केमिस्ट्रीच्या भाषेत फोलाटाईल येते, 2 महिन्याने विचारले सगळं गेलेलं असतं. मग दुसरं आहे आपलं लौकिक अर्थानं मिळवलेलं ज्ञान आपल्या पोटपूजेसाठी. कोण फिजिक्स शिकवतो, कोण इंग्लिश, केमिस्ट्री, मॅडम बिझनेसचं काय करते, इंग्लिश वगैरे. सगळे हे जे आहेत हे कुठंपर्यंत जाते, आपल्या आयुष्यापर्यंत जाते, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. स्वाध्याय ज्ञान म्हणजे काय, तर आध्यात्मिक ग्रंथातून मिळालेलं ज्ञान, त्याला स्वाध्याय ज्ञान म्हणायचं. आणि ते स्वाध्याय ज्ञानाचा यज्ञ हा ज्ञानाचा यज्ञ झाला आणि तो करायचा आहे. परत
योग यज्ञाबद्दलच पुढचे 2 श्लोक आहेत. हे कळलं का? हे यज्ञ कोणते कोणते? द्रव्य, तप, योग आणि स्वाध्याय यज्ञ. हे 4 यज्ञ आहेत. आता 29व्या श्लोकामध्ये प्राणायाम यज्ञ. 29व्या श्लोकामध्ये प्राणायाम यज्ञ. अपाने, माझ्या मागं म्हणायचं एक एक चरण, 2 चरण झाल्यावर. अपाने जुवती प्राणम प्राणे पानं तथा परे. अपाने जुवती प्राणम प्राणे पानं तथा परे. प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. आता इथे हे प्राणायाम यज्ञ. हे कसं करतात? आपण प्राणायाम करतो. अपान जुवती प्राण म्हणजे काय? अपान वायू आणि प्राणवायू. प्राणवायू म्हणजे आत घेतो तो, आणि अपान बाहेर सोडतो. मग बाहेरचा वायू आपण कुठं सोडतो? प्राणवायूमध्ये. पण अपाने जुवती प्राणम, अपान वायूचं आपल्या शरीरामध्ये 5 मुख्य वायू आहेत. आता मला जेवढी नाव आठवते तेवढी सांगते. प्राणवायू, अपान वायू, समान वायू जो पोटात असतो तो, व्यान वायू जो शरीरात फिरतो तो, आणि ऊर्ध्वम वायू जो वरपर्यंत जातो तो. असं आहेत 5, आणि अजून 5 सूक्ष्म आहेत. मग हे करताना हे प्राणायाम परायण लोक जे आहेत ते सगळ्या वायूंना नियंत्रित करत असते. आपल्या इथं पान आणि अपानचं फक्त उदाहरण दिलंय. अपाने जुवती प्राण. अपानचं हवन कशामध्ये करायचं आहे? प्राणामध्ये. अपाने जुवती प्राण प्राणे पानन तथा परे. प्राणवायूचं अपान वायूमध्ये म्हणजे बाहेर सोडतो आपण तेव्हा, आत घेतो. प्राणवायू आत घेतो तेव्हा आत कोंडलेला असतो अपान वायू. म्हणजे प्राणवायूचं हवन कशामध्ये? अपानमध्ये. आणि बाहेर सोडतो तेव्हा अपानचं प्राणमध्ये. म्हणजेच रेचक आणि पूरक तुम्ही करता ते. रेचक आणि पूरक करत असताना. त्याचबरोबर प्राणापान गती रुद्ध्वा. काय काय वेळेला बघा श्वास कोंडून ठेवा म्हणते. त्यावेळेला काय केलेलं असतं? प्राण आणि आपण सगळेच एकत्र साठवलेले असते, बाहेर सोडलेला नसतो. रुद्ध्वा थांबवाय. प्राणापान गती रुद्ध्वा. प्राण आणि अपान वायूची गती थांबवायची आहे तसा थांबवून घ्यायचा. अशा प्रकारे प्राणायामाचा यज्ञ केला जातो. पुढं अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुवती. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुवती. अपरे नियताहारा. नियत आहार. आता हा नियत आहार. अपरे नियताहारा. नियत आहार. आहार फक्त आहार म्हणजे खाण्याचा आहार नाही, सगळ्याच इंद्रियाचा आहार. संयमित बघा, संयमित पहा, संयमित ऐका, नियंत्रित आहार घ्या. आणि मग ते काय करतात? प्राणवायूचं प्राणवायूमध्येच हवन करतात. जे सगळं नियंत्रित करतात. सगळी योगी लोक बघा त्याचं सगळं नियंत्रणात असतं. सगळं नियंत्रणात, आहार नियंत्रणात, सगळंच नियंत्रित. अपरे नियताहारा. आता इथपर्यंत सगळे यज्ञाचे प्रकार इथं संपलेत बघा. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुवती. पुढं सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषः. काय म्हणाले माझ्या मागे? सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषः. हे सर्व कशासाठी करायचं? हे सगळे यज्ञ कशासाठी करायचे? तर एकतर मनाच्या शुद्धीसाठी आपण बघितलं, आणि पितकल्मषः सगळी पाप नाश होण्यासाठी करायचे. सगळी कल्मष नाश होण्यासाठी आणि मनाच्या शुद्धीसाठी हे सगळे यज्ञ करायचे. इथपर्यंत भगवंतांनी सगळे यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिल्यापासून कुठपासून ब्रह्मापासून हा जनरल आहे, बाकीचे सगळे मध्ये 30 पर्यंत सांगितले आहे. आता 31व्या श्लोकामध्ये इथपर्यंत काय काय सांगितलं? कोणते कोणते यज्ञ सांगा बघू. द्रव्य यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय, नंतर प्राणायाम. आणि प्राणायामाला लागूनच असणारा इंद्रिया मनाचे संयमन करण्यासाठी आणि इंद्रियाचे पण संयमन करण्यासाठी अपरे नियत आहार सगळ्याच इंद्रियांचा. हे आता 31वा श्लोक बघा काय. यज्ञ आहे. यज्ञशिष्ठामृतभुजो म्हणा. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्.
यान्ति ब्रह्मसनातनम् नायल्लोकोऽस्य यज्ञस्य नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। कुतोऽन्यः कुरु सत्तम। आता हे सगळे यज्ञ केल्यानंतर आपण मी मगाशी सांगितलं यज्ञ कशासाठी करायचे, मन पवित्र करण्यासाठी, मनाची शुद्धी करण्यासाठी। आणि हे सगळे यज्ञ झाल्यानंतर यज्ञशिष्ठामृत भुजो, त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, काय अवशिष्ट राहतं माग, तर अमृत राहतं। यज्ञशिष्ठामृत भुजो, अमृत राहतं। आपली संस्कृती सांगते की द्या आणि मग घ्या, अगोदर द्या, हवन करा आणि मग आपल्याला मिळतं। सृष्टीला सुद्धा आपण अर्पण करावं तेव्हा सृष्टी आपल्याला देते। तसं आपण ह्या मनाला प्रसन्न करण्यासाठी जे वेगवेगळे यज्ञ करतोय ते केल्यानंतर आपल्याला जे अवशिष्ट आहे, जे माग मिळते ते काय आहे, अमृत आहे। यज्ञशिष्ठामृत भुजो, ते अमृत तुम्हाला मिळते आणि त्यामुळे काय होत आहे, यांती ब्रह्म सनातनम, तुम्हाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊ शकते, ब्रह्माकडे तुम्ही जाऊ शकता, थोडक्यात मोक्षाचा मार्ग। मग पुढचं काय म्हटलंय बघा, नायल्लोकोस्य यज्ञस्य, जे लोक करतच नाहीत, जे लोक करत नाहीत, कुठलाच यज्ञ हातला करत नाहीत, कुतोन्य कुरु सत्तम, त्याला हे कुठून मिळणार, जे करतच नाही त्यांना हे कुठून मिळणार, जे करतायत त्यांना हे अमृत मिळणार आहे, पण जे करतच नाहीत त्यांना हे अमृत कुठून मिळणार, इथं तर नाहीच नाही, परत गेल्यावर पण नाही। आता हे एवढे यज्ञ भगवंतांनी सांगितले, हे सगळेच तुम्ही करा असं भगवंताचं म्हणणं नाहीये, एवढे आहेत असं भगवंत सांगताय, आपल्या आपल्या कोतीप्रमाणे, आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे यातले यज्ञ करा। आणखीन भगवंत पुढे काय सांगताय बघा, एवं बहुविधा यज्ञा, वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान् विद्धितान् सर्वान्, एवं ज्ञात्वा विमोक्षसे, याचा अर्थ काय, आणखी भरपूर यज्ञ आहेत, एवं बहुविधा यज्ञ, याहून अजून यज्ञ आहेत, वितता ब्रह्मणो मुखे, ब्राह्मण म्हणजे तर ब्राह्मण नाही, ब्राह्मणाचा अर्थ घ्यायचा वेद, वेदामध्ये आणखी भरपूर यज्ञ सांगितलेले आहेत, हे सगळे कर्मातून येतात आणि ते सर्व जाणल्यानं तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकतो असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत। एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हे सगळे ज्ञात केल्यानं जाणल्यानं मोक्ष प्राप्ती होऊ शकते असं भगवंत त्याला सांगतात। म्हणजे एवढे यज्ञ सांगून सुद्धा आणखीन यज्ञ वेदामध्ये आहेत, ते तू समजून घे आणि ते समजून घेतल्यानं मोक्ष प्राप्ती होऊ शकते। आता बघा पुढं काय म्हणते, एवढे सगळे यज्ञ जरी झाले तर या सगळ्यात श्रेष्ठ कोणता आहे ते भगवंत सांगतायत बघा। आता ह्याच्या अगोदर एक सांगते, आतापर्यंत हे सगळे यज्ञ बघितले आपण, अनेक प्रकारचे द्रव्य, तप, योग वगैरे, हे सगळे काय आहेत, आपल्या सगळ्यांना थोडं थोडं ज्ञान देणारे आहेत। पण हे ज्ञान कसं आहे, तर आता अंधार पडलाय, आपण बॅटरी लावतो, तात्पुरती बॅटरी लागते, तेवढंच ज्ञान मिळतं, किंवा मोबाईलचा लावतो तेवढंच ज्ञान मिळतं। पण आपल्याला एकदम सूर्यासारखं लखलखीत ज्ञान मिळवायचं असेल, म्हणजे दिव्य ज्ञान मिळवायचं असेल, तर ह्या पुढच्या यज्ञांचा उपयोग हे करा असं भगवंताचं म्हणणं आहे। आणि त्यासाठी, आणि त्या सगळ्यात श्रेष्ठ कुठला आहे बघा, ह्याच्यात सांगितलेलं आहे, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात्, ज्ञानयज्ञ परन्तप, सर्वकर्माखिलं पार्थ, ज्ञाने परिसमाप्यते। काय सांगतात तिथं भगवंत बघा, श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञान यज्ञ परन्तप, ह्या सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ कुठला आहे, ज्ञान यज्ञ आहे। आणि मग हा ज्ञान यज्ञ कसा मिळेल, तर हे सगळं
वेदांमध्ये जे दिलेलं आहे हे वरचे यज्ञ आणि वेदांमध्ये दिलेले यज्ञ हे ज्ञात करून आपल्याला हे ज्ञान यज्ञ, ज्ञान म्हणजे हे मिळतं ते आत्ताच ह्या बाकीच्या यज्ञातून मिळालेल्या ज्ञानापेक्षाही परमोच्च दिव्य ज्ञान मिळण्यासाठी भगवंत इथून पुढे बोलताय बघा. 33व्यापासून पुढं भगवंत म्हणजे थोडक्यात 32व्यापासून दिव्य ज्ञानासाठी सांगतायत. 31व्यापर्यंत यज्ञ आणि त्यातून मिळालेलं ज्ञान त्याची फलप्राप्ती इथपर्यंत 31व्यामध्ये बोलले. 32-33 मध्ये आता दिव्य ज्ञानाबद्दल बोलतायत. आता इथं मी सांगितलं की श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ कुठला आहे? ज्ञान यज्ञ. सर्व कला कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, सगळ्यांचा शेवट कुठं होतोय? ज्ञान यज्ञामुळेच होतोय. आता त्यासाठीचा हा सगळ्यात महत्वाचा श्लोक बघा 34वा. हे आतापर्यंत ज्ञान आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मिळवलं, पण दिव्य ज्ञान मिळण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी हा 34वा श्लोक आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. काय म्हणते? तद्विधी ते जाण, आणि जे यज्ञ वेदांमध्ये आहे ते जाण. पण कसं जाण? स्वतः वाचून वगैरे एवढं तुला ज्ञान मिळणार नाही, आणि त्यासाठी कुणाकडे जायचंय? उपदेक्षंती ते ज्ञान, त्या ज्ञानाचा उपदेश करून घे. कोणाकडून? ज्ञानीनच तत्वदर्शिना. हा ज्ञानी जे आहे, ज्ञानी ज्यांना ह्या शास्त्राचं अध्यात्माचं सगळं ज्ञान आहे त्या ज्ञानी लोकांकडून ते जाण. आणि तत्वदर्शिना हा म्हणजे ज्यांनी भगवंताला तत्वतः जाणलंय त्यांच्याकडून, ज्ञानी लोकांकडून हे ज्ञान तू घे, दिव्य ज्ञान तू मिळव. आणि त्यासाठी काय कर? पहिलं चरण परत तद्विधी प्रणिपातेन, प्रणिपातेन नम्रतेनं. त्यासाठी गुरुकडे कसं जायला सांगितलंय? प्रणिपातेनं नम्रतेनं जा. परिप्रश्नेनं जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारून, नम्रतेनं शुद्ध प्रश्न विचारून. प्रश्न विचारताना भाव ह्या गुरुला हे माहित आहे का नाही असं नाही, शुद्ध प्रश्न विचारायचा आहे, चांगला प्रश्न विचारायचा आहे. माझं संपत्ती वाढण्यासाठी काय करावं वगैरे वगैरे नाही, तुमचं ज्ञान कसं वाढेल यासाठी परिप्रश्नेनं योग्य प्रश्न विचारून. सेवया सेवा करून, सेवया म्हणजे सेवा करून. हे सगळं केलं. प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, नम्रतेनं योग्य तो प्रश्न विचारून ज्ञानी असलेल्या तत्व जाणलेल्या गुरूंचा उपदेश घेण्यानं तुला हे दिव्य ज्ञान प्राप्त होईल. असा खूप महत्वाचा श्लोक हा इथे दिलेला आहे. ह्या सगळ्या ह्याचं सारच हे आहे. हा श्लोक म्हणजे शिष्याच्या दृष्टीने, हा शिष्याच्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. आता याच्यासाठी एक आहे बघा, गुलाब महाराज आणि बाबाजी महाराज म्हणून कथा सांगितलेली आहे. तर ते बाबाजी महाराज त्या गुलाब महाराजांच्या सतत सेवेत असायचे, फक्त सेवा. ते जास्त ज्ञानी नव्हते, बाकी काही त्यांना नव्हतं, फक्त त्यांची सेवा. त्यांनी पाणी आणून दे म्हटलं आणून द्यायचं, थंडीत पाणी आंघोळ घाल म्हटलं तरी ते तशात आंघोळ घालायचे, का प्रश्न विचारायचं नाही. सेवा म्हणजे सेवा. आणि मग त्या गुलाब महाराजांचं निधन होतं आणि मग निधन झाल्यानंतर आता त्या गादीला वारस कोण? मग सगळे म्हणाले, हा बाबाजी महाराजांच्या तर डोक्यात काही सुद्धा नाही, तिथं बसायचं त्या गादीवर वगैरे काही नाही त्यांच्या डोक्यात. मग सगळे चलबिचल चाली, कुणी बसायचं आता जे आहे ज्ञान कुणी द्यायचं पुढं? कोण त्याने? हा बाबाजी तर अज्ञानी. मग रात्री भगवंताला त्या गुलाब महाराजांनी त्या बाबाजी महाराजांच्या स्वप्नात आले आणि तुझ्या उशाखाली एक अंगारची पुडी आहे, ती तू लाव आणि तुला ते दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि तू ते देऊ शकते. मग ते बाबाजी महाराजांनी उठून बघितलं तर त्या उशाखाली खरंच अंगाराची पुडी होती आणि त्यांनी ती डोक्याला लावली. जसं कालिदासाच्या जिभेवर काली मातेनं जी हात फिरवला की त्याला सगळं यायला लागलं, हा काव्य त्यानं कालिदासानं निर्माण केलं. तसं या बाबाजी महाराजांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि ते सगळे असे ज्ञानाने भरलेले असे प्रवचन करू लागले. हे सेवया
याचं फळ, गुरुची सेवा याचं हे फळ. आणि नम्रतेनं जायला पाहिजे आणि परिप्रश्नेनं, योग्य ते प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, आपल्या ज्ञानाबद्दलचे प्रश्न नम्रतेनं विचारले पाहिजे. तरच आपण आता